नाही. त्यांचं वाईट दिवस मी निशाद देशमुख आहे. मला गाण्याची आवड लहानपणापासूनच लागलेली आहे. माझे जे आजोबा आहेत ते उत्तम संगीतकार आहेत आणि नामवंत गायकही आहेत ते, त्यामुळे मला गाण्याची आवड लागलेली आहे आणि मी पण आता प्रयत्न करतो गाणे गाण्याचा. आज मला इथे बोलवलं संगीत देत त्याबद्दल धन्यवाद. आपलं वय काय? माझं वय 13 वर्ष. आपण कुठं काही म्हणजे क्लासेस वगैरे केले का? घरीच क्लासेस. अच्छा, घरीच केलेले आहे. नाही, एवढं ओरिजिनल टॅलेंट आहे त्याच्याबद्दल मग. अच्छा, आजोबाचं काय नाव आहे? ओके माझ्या आजोबांचं नाव पंडित विजय रंगराव देशमुख. ओके ओके. म्युझिक याच्याबद्दल आपले काय विचार आहे? म्युझिक म्हणजे कोणाला जर का गाणं म्हणायचं असेल, म्युझिक नाही गाणं म्हणायचं असेल तर मग त्याला रियाज करणं आवश्यक आहे. आणि रियाज करण्याने एकाग्रता वाढते, फोकस आपला होतो चांगला आणि मेडिटेशनही होतं त्याच्याने. तर मग रियाज करण्याने भरपूर असं होतं आणि बाकीचं सगळं म्युझिक एकसोबत असलं तर मन शांत, एकदम आपल्याला एक माहोल क्रिएट होतो आणि त्याच्यामध्ये आपण गुंतून जातो. असे बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की मी सुद्धा गायक झालं पाहिजे, अशांसाठी काही टिप्स वगैरे? गायक ज्यांना व्हायचं त्यांनी रियाज केलाच पाहिजे. ओके, रियाज महत्त्वाचा आहे. रियाज सरांच्या विषयी काय सांगणार? सरांचं काय सहकार्य? सरांनी आज मला इथे बोलवलं, मला खूप चांगलं वाटलं आणि मला इथे गाण्याची संधी दिली आणि आत्ता मी ऐकलं कार्यक्रमामध्ये की त्यांनी माझ्यासाठी एवढं वेट केलं या कार्यक्रमासाठी, म्हणजे या कार्यक्रमामध्ये माझ्यासाठी एवढं वेट केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सरांचं नाव सांगा. सचिन वाडेपाटील सर. आज पेशवा संघटना अध्यक्ष सचिन वाडेपाटील सर यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि खूप सुंदर प्रतिसाद सर्व शहरातील रसिकांचा मिळाला. जवळपास गेल्या 1-1.5 वर्षापासून आमचं या विषयावरती चर्चा चालू होती की कार्यक्रम करायचा आणि मध्यंतरी डिसेंबरमध्ये त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आपल्याला तो आता लवकरात लवकर करायचं आहे. पण त्यानंतर निषाद थोडा व्यस्त होता आणि त्याच्या व्यस्ततेमुळे त्यांनी सांगितलं की नाही, निषाद पूर्ण मोकळा होऊन येऊ तिकडनं आणि निषादसाठीच हा कार्यक्रम करायचा असं ठरलं आणि नंतर त्याची परीक्षा वगैरे सगळ्या टाईम टेबल ॲडजस्ट करून मग आजची तारीख झाली. काल आणि आज 2 दिवस हा कार्यक्रम इथे होतो. काल गुणवंतांचा सत्कार झाला. पेशवा संघटनेच्या निमित्ताने जवळपास 50 एक गुणवंत 68 गुणवंतांचा काल इथे सत्कार झाला. असेच उपक्रम आपल्या शहरामध्ये या सर्व आपल्या समाज बांधवांसाठी त्यांच्या वतीने होत राहूत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज हा कार्यक्रम इथे संपन्न झाला आणि त्याच्या पाठीमागे वेगळी मोठी शक्ती आहे. 3 वर्षांपूर्वी 2023-24मध्ये आपलं जे अधिवेशन झाले ते ब्राह्मण अधिवेशन झाले 2024मध्ये, तेव्हा वाडेपाटील साहेबांनी आमचे गुरुवर्य माझे वडील पंडित देशमुख सर यांना गुरुजींना त्यांनी जीवनगौरव पुरस्कार देऊन इथे सन्मानित केलं होतं. तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यामध्ये या कार्यक्रमाची आखणी सुरू होती आणि आज खरोखरच त्यांच्या आशीर्वादाने, गुरुजींच्या आशीर्वादाने आणि सचिन वाडेपाटील साहेबांच्या अथक परिश्रमाने, म्हणजे ते संभाजीनगरला, कधी पुण्याला, पुन्हा कधी संभाजीनगरला जाऊन येऊन करत हा मोठा, मला माहिती, कार्यक्रम एक अरेंज करणं आणि तो शेवटपर्यंत सक्सेस करणं हे किती अवघड काम आहे. परंतु त्यांनी ते अगदी लिहिलेलं केलं आणि नक्कीच छान छान अजून उपक्रम, आमची चर्चा चालू आहे. नक्कीच तुमच्या सर्वांच्या भेटीला आज चांगले उपक्रम येणार आहेत. सविताताईंनी आज वेळ काढला, तुम्ही सगळ्यांनी रसिक श्रोत्यांनी पण वेळ काढला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ब्राह्मण उत्सवाच्या निमित्ताने मी कार्यक्रमाला आले
आणि कार्यक्रम आल्यानंतर शेवटपर्यंत थांबायची इच्छा झाली म्हणजे त्याला कारण आहे निषाद. निषादनी जी रंगत आणली की ज्यांना संगीताचं नॉलेज नाही असेही लोक जागेवरून हलले नाही, कारण त्याच्या स्वरामध्ये एक जादू आहे, सरस्वती आहे. आणि त्या सरस्वतीचं म्हणजे त्याच्या वयाच्या मानाने सरस्वतीची कृपा त्याच्यावर प्रचंड आहे आणि तो त्याच्या घराला लाभलेला वारसा आहे, वडिलांचा, आजोबाचा. निषाद इंस्टाग्रामवर पण त्याच्या आहे, बरेच कार्यक्रमामधून त्यांनी त्याचं गाण्याचा प्रोग्राम केलेला आहे. आज ब्राह्मण संघटनेच्या वतीने सचिन पाटीलनी जे कार्यक्रम ठेवला आहे हा समाजासाठी नाही तर सकल हिंदू समाजासाठी आहे. आणि पुढच्या काळामध्ये आम्ही अशा पद्धतीचे वारंवार कार्यक्रम समाज प्रबोधनासाठी ठेवू असे मी त्यांना म्हणजे प्रयत्न करेन. आणि त्यांच्या सहकार्याने नक्कीच माझ्या प्रभागामध्ये एक उठावदार कार्यक्रम, समाजाला प्रबोधन करणारं, जागृत करणारं असा कार्यक्रम मी घेईन असं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त सांगते. मी सविता रत्नाकर कुलकर्णी, प्रभाग 26ची नगरसेविका. या सर्वांच्या आशीर्वादाने, नगरसेविकेचा आशीर्वादही मला देशमुख परिवाराकडून मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. तर असाच आशीर्वाद पुढच्याही काळात असेल याचा मला खात्री आहे.